आणि आता जो सामना झाला त्या सामन्यातील राहुल हा सामनावीर ठरलेला आहे, तर मी राहुल याला इथे बोलवतो. त्याने इथे सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. राजाभाई टायगर्स संघाचा राहुल. कल्पेश पाटील वाघवीरा कृपया माईक पाशी यायचं आहे. आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते जात आहे राहुल पाटील यांना. वेल्डन राहुल. कडक चांगली फलंदाजी केली, एक विकेट सुद्धा घेतली. भले थोड्याशा धावा दिल्या, परंतु आपल्या संघासाठी ज्या धावा गरज होती त्या धावा मात्र बनवण्यासाठी यशस्वी योगदान सुद्धा दिलंस. त्याबद्दल हा तुला सुपूर्द करण्यात येत आहे मॅन ऑफ द मॅचचा. परंतु दोन गोलंदाजांची कामगिरी सुद्धा याकडे कानाडोळा करू शकणार नाहीत आपण, कारण की दोन्ही सनींनी चांगली कामगिरी केली. एका सनीने सुद्धा तीन विकेट घेतल्या आणि 5 धावा दिल्या. तदनंतर दुसऱ्या सनीने हॅट्रिक सुद्धा संपन्न केली. पण राहुलने ज्या काही धावा बनवल्या त्या कारणानं तुमच्याकडे डिफेन्स करण्यासाठी धावा बनल्या. नवीन सामना, पहिला चेंडू, पंचाकडे जोरदार दाद. पंचांकडे दाद मागितले, पंच मात्र दाद फेटाळून देत असताना इथे पाहायला मिळणार आहे 1 धाव पहिल्या चेंडूवरची. रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवनेरी स्पार्टन असा सामना. एका बाजूला दिसतोय स्ट्रायकिंग एंडला कुणाल आहे, दुसऱ्या बाजूला गजेंद्र. गोलंदाजीसाठी गणेश नाईक. गणेशने मात्र प्रभावित केलेले आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच गणेश नाईक यावेळी गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अपील. उंच शरीरयष्टीचा फलंदाज आहे कुणाल पोलीस आणि त्यांच्या माध्यमातून फलंदाजी होत असताना हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत स्वीकार पाटील. त्यांच्या मागे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, पॉवर प्लेचे षटक आहे, त्याच्यामुळे आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहेत. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक आणि गणेशने मात्र चांगली कामगिरी केली. प्रतीक तू आधी पण पाहिलं असेल गणेशचं षटक, त्याने की 5 धावा दिल्या होत्या आणि त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत एक सामना त्याने आपल्या बाजूला सुद्धा खेचला होता. आता असा गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरून. किती पॉइंट आहेत ते नको सांगू. टॉप 1 2 3 4 5 6 पॉइंट नको पुन्हा ॲक्युरेट पॉइंट पण रन रेट पण सांगतो ओव्हर होते. यावेळी नीतू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता नीतूचा, परंतु डायरेक्ट हिट करत असताना चेंडू खूपच दूरवर फेकलाय. एकच धाव मिळणार आहे. पॉवर प्लेचे षटक या आधीच्या सामन्यामध्ये दाखवून दिलं होतं की पॉवर प्लेचे षटक काळमध्ये धावा कशा बनवायच्या आहेत, इथे मात्र कमी धावसंख्या बनतायत. पहिले षटक घेऊन येत असताना गणेश. यावेळी मोठा फटका आहे हवेमधून. बराच वेळ हवेमध्ये थांबल्यानंतर एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आणि उंचीचा पुरेपूर फायदा इथं घेतला जातोय दुसरी धाव काढण्यामध्ये. कुणाल पोलीस असल्या कारणानं त्यांची ती प्रॅक्टिस जरूर असेल रनिंगची आणि ती इथे दाखवून देत आहेत. धावसंख्या 2ने भरारी घेतोय. धावा बनलेल्या आहेत त्या 4. पहिलं षटक आहे गणेशची गोलंदाजी. आतापर्यंत 4च धावा दिल्या आहेत गणेशने. शेवटचा चेंडू आहे गणेशचा. गजेंद्र आता मॅन फ्रॉम चिखली. अगदी खोलात टाकलेला चेंडू, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फंबल, त्याची मात्र चुकी.
पुनश्च एकदा चेंडूच्या मागे धावत धावत जाऊन चेंडू अडवलाय, फेकी केलाय. तत्पूर्वी मात्र मैदानाकडे धुरळा उडवत धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावा शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या 3 भरारी. धावा टोटल बनलेल्या आहेत गणेशच्या गोलंदाजीमधून केवळ 7 धावा. आणि या सामन्यापर्यंत प्रत्येक संघाने आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत. आणि त्यानंतरचा पॉइंट टेबल जरा मी तुम्हाला सांगू इच्छितो. सध्या शुभम स्मृती संघ हा 4 सामन्यांनंतर 4 मधील 3 सामने जिंकून टॉपवर आहे आणि त्यांचा रन रेट देखील प्लस मध्ये 3.11 आहे. त्यानंतर आहे सेकंड वरती अवी एस 4 मॅचेस 3 विन, रन रेट 0.57. तिसऱ्यावरती आहे दिव्यांश सुपरस्टार 4 सामने 3 विन्स 1 लॉस्ट 0.29 चा रन रेट आहे त्यांचा. शिवनेरी स्पर्धन जे 4th नंबरवरती आहे, 4 मधील 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत तर 2 सामने त्यांनी गमावलेले आहेत. त्यांचा रन रेट आहे 0.62 प्लस 0.62. 5व्यावरती आहेत राजाभाई टायगर संघ. 4 सामन्यात त्यांचे देखील 4 पॉइंट झालेले आहेत. 0.4 चा त्यांचा रन रेट आहे प्लस मध्ये. 6व्या क्रमांकावरती आहे रामचंद्र स्मृती. त्यांचे देखील 4 सामन्यात 4 पॉइंट झालेले आहेत आणि त्यांचा रन रेट आहे प्लस 0.32. आणि बॉटम ऑफ द टेबल 2 संघ आहेत. 7व्या क्रमांकावरती द केक हाऊस. 4 सामन्यात फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. 2 गुणांसह ते 7व्या क्रमांकावरती आहेत. -2.7 चा रन रेट आहे त्यांचा. आणि प्रथमेश 11 संघ ऍट द बॉटम 4 मॅचेस 4 लॉस -2.8 रन रेट. अजूनही त्यांना त्यांचं खातं उघडता आलेलं नाहीये. आतापर्यंत मला वाटतं 6 संघ जास्त पॉइंट टेबल सर्वांच्या लक्षात आला असेल. अजूनही बाकीचे सामने, उर्वरित सामने जवळपास 3 सामने प्रत्येकाचे बाकी आहेत. अजूनही आपण एक भरारी घेऊ शकतो, फक्त आपले मनोधैर्य खचू देऊ नका. यावेळी टपाटप फलंदाजी चालू आहे गजेंद्र आणि कुणाल यांची. इथे सुद्धा अजून एक धाव, धावून एक धाव. धावा बनलेल्या आहेत त्या 3. प्रत्येक धाव आपण इथं पाहिली ना, प्रत्येक धाव ही धावूनच काढलेली आहे. अजूनपर्यंत मोठा फटका नाही, चौकार षटकार अजून आलेला नाही. प्रत्येक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रामचंद्र स्मृती संघाची. हा एक शॉर्ट पिच चेंडू आणि कीपर कडे सुंदर आणि सोप्पा झेल. कोणतीच चूक केली नाहीये कीपरने आणि तंबूत परतत आहे हा कुणाल. सुंदर गोलंदाजी रामचंद्र स्मृती संघाकडून. दोन षटक समाप्त, सॉरी चालू आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि डॉक्टर आदित्य नवीन फलंदाज फलंदाजीसाठी गेलाय. अजून एक धावा, पुन्हा एकदा धावा बनलेल्या आहेत त्या 11. प्रत्येक धाव ही धावूनच आलेली आहे. एका दुरी तिरी आणि नंतर विकेट, अशा पद्धतीच्या धावा धावून बनवलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 1 to go. चांगला फटका आहे आणि चेंडू जाणार सीमापार, चौकार 4.
नेक्स्ट मॅच असेल राजाभाई टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिव्यांग सुपरस्टार्स. दोन्ही संघांनी कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मध्यंतरामध्ये यायचं आहे. राजाभाई टायगर्स त्यांच्या विपक्षामध्ये दिव्यांग सुपरस्टार. आणि आपण आताच पाहिला एक सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. धावा बनलेल्या आहेत 2 षटकांच्या अखेरीमध्ये. 15 धावा 7.50च्या सरासरीने इथे धावसंख्या चालले. आणि इथे टेबल टॉपरमध्ये मला तर वाटतंय फर्स्ट वरती होती आय थिंक शुभम स्मृती ना, Yes. आणि सेकंड वरती अविएसएस. आणि आपण पाहतोय अविएसएस संघाचे ओनर कर्णधार स्वतः अविनाश पाटील इथे आपल्या स्टेजकडे येताना. अविनाश पाटील, थोडा आमच्याशी तुम्ही संवाद साधू शकता का, थोडा तुमचा महत्वाचा वेळ काढून. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि त्याच्यावर मात्र प्रहार करत असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथे सुद्धा विकेट आणि AVSS आपण पाहतोय विकेट गेलेली आहे 15 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना आणि डॉक्टर आदित्य हे बाद झालेले आहेत. आणि डॉक्टर आदित्य यांना विनंती करतो की आपण या जरा थोडा वेळ समालोचन कक्षामध्ये. 2 षटकं बाकी आहेत. या थोड्या 2 गोष्टी आपण करणार आहोत. तत्पूर्वी अविनाश पाटील जे की आधी ही स्पर्धा सुरू होण्याआधी बोलत होते की माझा आयकॉन खेळाडू नाही आहे खेळण्यासाठी, माझं कसं होणार, आमची टीम तर अक्षरशः झिम्बाब्वे होणार आहे तुमच्यासमोर. परंतु लेट पण थेट सुमडीत कोंबडी म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने त्यांचा संघ मात्र इथे खेळलाय आणि चांगली कामगिरी करून टेबल टॉपर 2 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. अविनाश पाटील शांतीत क्रांती करत असताना दिसतोय. आणि डॉक्टर आदित्य पाटील यांना विनंती करतो की या समालोचन कक्षामध्ये आपल्या विभागातील MBBS करून, म्हणजे MBBS करणं साधी गोष्ट नसते मित्रांनो. जवळपास ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तरी परीक्षेचा अभ्यास करता करता दम निघतो आणि त्यात पुन्हा 4 वर्ष कंप्लीट करणं याच्यामध्ये सुद्धा दम निघतो. तर आदित्य आहे आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये. आपण हे क्रिकेट खेळत असतो त्यावेळी भरपूर ऊन असते आणि उन्हामध्ये क्रिकेट खेळतो. तर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपल्या ज्या खेळाडूंना काय करावं लागेल, थोडंफार तुमचं मार्गदर्शन मिळालं तर ते आमच्यासाठी योग्य होऊ शकते. हॅलो, नमस्कार. भरपूर उन्हातून खेळताना शक्यतो आपल्या शरीरातून पाण्याचा लॉस होत असतो, बाष्पीभवनाच्या मार्फत देखील आणि घामाच्या मार्फत देखील. तर त्याला रिहायड्रेट करण्यासाठी पाणी हा योग्य मार्ग आहे. काही कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे पितात, ज्याला स्प्राईट किंवा हे म्हणतात, तर त्याचं प्रमाण फार कमी करावं, कारण त्याच्यानी आपल्या शरीरातलं सोडियम पोटॅशियम म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झाल्यामुळे क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त वाढते. तर शक्यतो साधं लिंबू पाणी किंवा साधं पाणी पिऊन देखील हायड्रेट केलं तरी हा एक उत्तम मार्ग आहे शरीरामध्ये पाण्याची लेवल मेंटेन करण्यासाठी. ज्याच्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे कार्बन डायऑक्साईड्स आणि इफर्वेसन्स असे यूज केलेले असतात. त्याच्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा लॉस होतो किंवा एका ठिकाणी साचले गेल्यामुळे क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त. तसेच मसल्समध्ये म्हणजे स्नायूंमध्ये जे आपल्याला क्रिकेट खेळताना फार त्याची कार्यक्षमता ठेवावी लागते, त्याच्यामध्ये संचय झाल्यामुळे ते आखडतात किंवा कॉन्ट्रॅक्शन होतात आणि म्हणून दुखाव किंवा आपल्याला जे स्नायूंचा दाह असतो तो होण्याचे चान्सेस जास्त असतात. निश्चितपणे. आणि हा मात्र षटकार आणि षटकाराने धावसंख्या 6 भरारी घेणार आहे. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत 27 या आकड्यांवर पर्यंत. 27 धावसंख्या झाले. 1 चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकामधील. आणि मित्रांनो, आपण मार्गदर्शन ऐकलंच असेल की आपण काय करतो, बिर्याणी घेतो आणि त्याच्यासोबत थंड्याची बॉटल घेतो आणि बोलतो चला काम 25. पण तसं नाही आहे मित्रांनो. पाणी पिणं हे तितकंच गरजेचं असतं. लिंबू पाणी प्या किंवा नॉर्मल पाणी प्या. आणि अशा वेळी उन्हामध्ये तुम्ही खेळत असताना पाण्याची पूर्तता, हायड्रेटेड राहणं तितकंच गरजेचं असतं. आणि त्याच पद्धतीने स्किन केअरबद्दल तुम्हाला सुद्धा विचारणार आहेत, कारण आपण स्किन केअर स्पेशालिस्ट आहात.
तर उन्हामध्ये खेळत असताना चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे, हा प्रामुख्याने प्रश्न असेल आपल्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भर उन्हातून आपण जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस खेळतो तेव्हा आपलं लक्ष क्रिकेटकडे असतं, लक्ष बाहेरच्या तळपत्या सूर्याकडे नसतं. शरीरातून पाण्याचा लॉस जसा होतो तसेच त्वचेमधल्या काही रंगद्रव्याच्या पेशी वरती येतात, त्याच्यामुळे त्वचेला काळवटपणा येतो. हे चांगल्या प्रकारे अवॉइड करण्यासाठी सनस्क्रीन हा उत्तम मार्ग, तसेच पूर्णतः शरीर कव्हर करणं हा देखील एक दुसरा उत्तम मार्ग आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे वेगवेगळ्या क्रीम्स लावल्या जातात त्वचेवरती आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन मिळण्यासाठी. तर भरपूर क्रीम्सचा वापर करण्यापेक्षा सनस्क्रीन हा उत्तम पर्याय, ज्याच्यामधून चेहरा, मान आणि हात हे तिन्ही कव्हर झाले पाहिजेत, कारण तेच एक्सपोज पार्टमध्ये गिनले जातात आणि त्याच्यामुळेच ॲलर्जीज होण्याची संभाव्य धोका असतो. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जेवढं शरीर कव्हर करता येईल कपड्यांनी हे फार महत्त्वाचं असतं. नक्कीच याबद्दल मित्रांनो आपल्याला अधिक माहिती किंवा जाणकारी हवी असेल तर डॉक्टर आदित्य MBBS यांचं कॉस्मेटॉलॉजी दवाखाना आपल्या पेजारी येथे आहे आणि पेण इथे सुद्धा त्यांचा दवाखाना आहे. तर तिथे भेट देऊन तुम्हाला जर शास्त्रीय मार्गदर्शन हवं असेल तर त्यांच्याकडून भेट देऊन आपण ते घेऊ शकता आणि त्याचा अंमलबजावणी आणि उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच करू शकतो. धन्यवाद आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल. डॉक्टर आदित्य हे होते हेमनगर गावचे सुपुत्र आणि MBBS आहेत आणि त्यांच्याकडून आपण काही शास्त्रीय कारणे ऐकून घेतली की उन्हामध्ये क्रिकेट खेळताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी ही घ्यावी लागते. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. शेवटचं षटक असेल बाकी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. बघूया शेवटच्या षटकाला आता जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा आणि कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजांचा. गोलंदाजीसाठी राकेश म्हणजे तळपती आग आहे, काही करू शकतो. फलंदाजीमध्ये त्याने दाखवून दिले, आता गोलंदाजीमध्ये सुद्धा दाखवून देणार आहे. पहिला चेंडू राकेशचा होता ऑन साइडला. राकेश नाव घेत असताना अपभ्रंश होऊन आणि इथे सर्वप्रथम पाहूया आपण मैदानामध्ये काय होतंय. तू मैमय धावा मिळणार आहेत. समीर पाटील गोलंदाजी, समीर ठाकूर गोलंदाजी घेऊन येतात कधीही 4थं षटक, परंतु यावेळी परिवर्तन आहे षटकांच्या लाईनअपमध्ये आणि इथे राकेशकडे गोलंदाजी दिलेली आहे. मला वाटतं मगाच्या सामन्यात समीर ठाकूर यांच्या गोलंदाजीवर खूप मार पडला होता आणि म्हणूनच आपण राकेश याला पाहतोय 4थं षटक घेऊन. कदाचित मन भरलं असेल की एकच गोष्ट आपण सातत्याने तीच करत राहतो ना, की वाटतं चला आता बस झालं, आता मी समाधानी आहे. तर गोलंदाजी करून त्यांना समाधान मिळालं असेल, आता ते समाधान राकेश करून घेणार का. हा चेंडू राकेशचा जोरदार आपटून टाकलेला चेंडू यष्टीरक्षक स्वीकार पाटीलच्या हातामध्ये गेलाय. वाईड असेल, पंच नाराज आहेत या चेंडूवर. नाराज का असू नये, कारण की वाईड टाकल्यानंतर एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागतो, त्याच्यावर धावही जाते आणि पुन्हा एकदा वेळही वाढला जातो, त्याच्यामुळे पंच हे नाराज होणारच. सूर्याच्या समोर ढग आल्या कारणानं मैदानामध्ये सावट. हो, आडव्या बॅटने शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नांना काहीच यश मिळणार नाहीये. हेम्स ज्याने की पहिलाच सामना PPL मध्ये खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता, तो हेमंत मात्र त्याला इथे स्तब्ध करत असताना राकेश पाटील. धावसंख्या झालेली आहे ती 32. चांगली स्ट्रॅटेजी वापरलेली दिसते राकेश याने. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारायला सांगत आहेत, राऊंड विकेट गोलंदाजीला आले आहेत, शॉर्ट पिच चेंडू टाकत आहेत आणि फलंदाजाला सांगत आहेत की तुम्ही मारा, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारा.
आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि हा सुंदर षटकार. फलंदाज खरंच हा स्मार्ट क्रिकेट म्हणावं लागेल फलंदाजाकडून. त्यांनी कव्हर्सच्या दिशेने लॉंग ऑफ कव्हर्स बाउंड्री कडे हा षटकार मारलेला आहे शॉर्ट चेंडूला. मला वाटतं थोडेसे प्रेडिक्टेबल झाले आहे गोलंदाजी आता राकेश याची. फलंदाजाला आधीच माहिती होतं. चेंडू हा एका धावेवरतीच समाधान. शेवटचा चेंडू बाकी आहे पहिले सत्र आणि धावसंख्या चांगली झालेली आहे. तब्बल 41 धावसंख्येचा आकडा पार केलेला आहे. शेवटचा चेंडू असेल राकेशच्या गोलंदाजी मधला आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी असेल हेमंत म्हात्रे मॅन फ्रॉम काचडी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र फसवलंय. पंचांकडनं इशारा येणार आहे. स्वीकार पाटील चांगली यष्टीरक्षण करतोय म्हणजे दूरवर राहून सुद्धा चेंडू घेऊन आलाय. आणि हे बांगलादेश बरोबर एक धोनीने अशी विकेट घेतली होती ती आठवते मला शेवटच्या चेंडूवर. आम्हाला वाटतं हार्दिक पांड्या गोलंदाजी स्वतः तीच म्हणताय का तुम्ही? लक्षात नाही पण धोनी यष्टीरक्षक करत असताना बांगलादेशला काही रनांचीच आवश्यकता होती. हो मला ती मॅच नक्कीच पूर्ण आठवते आणि अगदी जिंकलेला सामना बांगलादेशने घालवला होता तो. आणि म्हणतात ना अर्ली सेलिब्रेशन कधी करायचं नाही तशी देखील काहीशी सिच्युएशन तेव्हा निर्माण झाली होती. धावसंख्या झालेली आहे ती 41. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान असेल आणि त्याच पद्धतीचं आता यष्टीरक्षण केलेलं आहे ते स्वीकार पाटीलने. स्वीकार पाटील जेव्हा जेव्हा संघाला गरज पडते तेव्हा तेव्हा फलंदाजी चांगली करतो, यष्टीरक्षण चांगलं करतो. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही दिशेला ठेवू दे कर्णधाराने तरी सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण करतोय. आता 42 धावांचा टार्गेट असेल तो पार करण्यासाठी फलंदाजी करण्यासाठी रामचंद्र स्मृती हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तत्पूर्वी दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्पार्टन हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना. गोलंदाजांना इथे किमया करावी लागेल आणि दरम्यान व्यासपीठावर उपलब्ध आहेत अमोघ. त्यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका इथे सांभाळली जाते. त्याच पद्धतीने किरण शेळके आमचे भाऊ ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत उपस्थित आहेत आणि पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. आता कुठल्या देवळात जाऊन कुठे नारळ फोडावा याचं मात्र चिंतातूर नजरेने विचार करतायत किरण भाऊ. राजाबाई टायगर आणि दिव्यांश सुपरस्टार आहे ना आता राजाबाई टायगर आणि दिव्यांश आहे ना पुढची. तर आपल्या इथे किरण शेळके सुद्धा आहेत. यानंतर होणारा सामना राजाबाई टायगर्स वर्सेस दिव्यांश सुपरस्टार. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. राजाबाई टायगर्स आणि दिव्यांश सुपरस्टार संघाचे कर्णधार मी आपणास विनंती करतो आपण इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे निश्चितपणे. आणि आता आपण टेबल टॉपर सुद्धा वाचलं थोडासा खाली आहे टेबल टॉपर मध्ये असा प्रथमेश इलेव्हनचा संघ आणि किरण शेळके सुद्धा आहेत. तर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. तर काय चुका झाल्या आणि काय दुरुस्ती करणार आहात आपल्या संघाकडून? नक्कीच जिंकण्याची खूप सारी प्रत्येक प्लेअरची अपेक्षा आहे की आपण जिंकावं प्रत्येकाची आणि कप्तानला प्रत्येकाकडून 100% द्यायची आहे आम्हाला. पण काय कोणाला फॉर्म गवसत नाही त्यामुळे थोडं
सगळे प्लेयर आउट ऑफ फॉर्ममध्ये आहेत आणि आम्हाला त्यामुळे ओनरला पण आमचा खुश करता येत नाही. पण आता पुढच्या मॅचेसला नक्की आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे फॉर्म खराब असला म्हणून काय झालं, फॉर्म कुठल्याही क्षणी आपल्याला गवसू शकतो आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करणार आहात अशी आम्हाला आशा आहे आणि तुम्हाला शुभेच्छा असतील प्रथमेश इलेव्हन या संघाला. आणि ॲटलिस्ट पुढील सामना तरी जिंकून आपले ओनर प्रथमेश पाटील आहेत त्यांना त्यांचासुद्धा आपण अभिमान वाटेल अशी खेळी नक्कीच तुम्ही करणार आहात. तत्पूर्वी इथे पुढील सामन्यासाठी पुढील सामन्यासाठी टॉससाठी आलेले आहेत राजाभाई टायगरचे कर्णधार. दिव्यांग सुपरस्टार संघाचे कर्णधारांना सुद्धा विनंती आहे की आपण यायचं आहे. बेचाळीस धावांचं आव्हान आहे ते रामचंद्र स्मृती संघाला. आणि फलंदाजीस आता मात्र आपण नितूला पाहत आहोत आणि योग्यच आहे. चला तत्पूर्वी पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करतो राजाभाई टायगर संघाचा कर्णधार स्मितेश पाटील. स्माहीचा फॉर्म सुद्धा यावर्षी कुठेतरी गडबडलाय. आता येईल अशी अपेक्षा करतो आम्ही सुद्धा स्माहीची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक असतो. आणि दुसऱ्या बाजूला बिपिन कोटेकर यांचा सुद्धा फॉर्म तितका दिसला नाही. यावर्षीच लग्न झालंय ना त्याच्यामुळे मैदानामध्ये फॉर्म कमी दिसेल. प्रतीक जुईकर यांच्या उपस्थितीत हा नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेकीचा कौल बाजूला लागला आहे. फॉर्म आहे दिव्यांग सुपरस्टार संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे आणि आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत कळेल. आणि ही भेंडीखालची जागा म्हणजे लकी जागा आहे ही मला माहिती आहे. आतिश पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ असतो ती भेंडीखाली नेहमी सातत्याने जागा पकडतो. आणि AVSC म्हटली तर समोरचा खास त्यांच्यासाठी आपण तंबू उभारतो असा AVSCचा. यावर्षी सुद्धा झेंडा नाही आहे. अविनाश कुठे आहे तो? मी काल त्याला म्हटलं होतं की झेंडा आपला मिसिंग वाटतोय, झेंडा आणणं गरजेचं आहे. तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवतो आपण, त्याशिवाय आपल्या स्पर्धेला मजा येत नसते. दरवर्षीची आपली जी काही परंपरा आहे ती पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला झेंडा तर नाही आणलाय पण एक गेंडा खेळाडू आता ते घेऊन आलेले आहेत. कदाचित आपल्याला पाहायला मिळेल खेळताना पुढच्या मॅच मध्ये. आणि दरम्यान हा एक सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने, एक शॉर्ट पिच चेंडू होता आणि पॉइंट कव्हर बाउंड्रीच्या दिशेने हा चौकार आलेला आहे. सुंदर फटकेबाजी. सुरुवातच चौकाराने केले आणि यावेळी स्वीकार पाटील लकी चॅम्प. सुरुवात अगदी अप्रतिम करतोय. फलंदाजीसाठी गेलेला स्ट्रायकिंगला आहे तो स्वीकार पाटील, अर्थातच विकी या नावाने ओळखतो आपण त्यांना. असे स्वीकार पाटील आहेत झेंडर यांचे मोठे बंधू. पुढला चेंडू असेल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर हा मात्र बराचसा वाईड. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर असेल. आता मात्र झेल सोडलेला आहे. एक सुंदर आणि सोपा असा झेल होता फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग इनर रिंग मध्ये आणि सोपा झेल सोडलेला आहे. आणि तो किती महागडा ठरेल हे आता काळच सांगेल. फलंदाजी आता स्ट्राईक वर आहे नीतू. नीतू आहे आणि नीतूचा साथीदार स्वीकार पाटील. नीतूची सुद्धा फलंदाजी दिसली नाही आपल्याला जास्त. नक्कीच आपण म्हटलं होतं प्रलय की नीतू हा मिस्टर PPL आहे. तर मला देखील आता बघायचं आहे मिस्टर PPL कसा खेळतोय आणि आपल्या संघासाठी काय करतोय. निश्चितपणे नीतू हा फॉर्म मध्ये येणारा खेळाडू आहे.
थोडा टाइम घेणार, वेळ घेणार, परंतु फॉर्ममध्ये आल्यानंतर मात्र धडाकेबंद फलंदाजी जरूर करून दाखवणार आहे. यावेळी षटक क्रमांक पहिला आहे निकेश मोरे याच्या माध्यमातून यष्टीरक्षणामध्ये चुका केल्या जातात. अजय पाटील आहेत तिथे. आणि आता वाईट प्लस धावसंख्या 8 झालेली आहे. चांगली सुरुवात. नेक्स्ट मॅच असेल दिव्यांश सुपरस्टार्स आणि त्याच्या विपक्षामध्ये राजाभाई टायगर्स. अशा दोन्ही संघांमधला सामना असेल आणि त्यामध्ये नाणेफेक अर्थातच दिव्यांश सुपरस्टार्स या संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द केलेला आहे. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे राजाभाई टायगर्स या संघाला. पुढील सामना सुद्धा दिसेल. तत्पूर्वी ते तब्बल 42 धावांचं टार्गेट ते पार करण्यासाठी मोठा फटका. चेंडू होणार सीमा पार. धावा येणार 6. हा सुंदर फटका. मला वाटतं थोडासा पिकअप शॉट पाहायला मिळाला आपल्याला इथे. आणि हा 6 षटकार. आमचे डीजे मास्टर नवीनच आहेत. डीजे मास्टर मला तर वाटते कालच त्यांचा जन्म झाला आणि आज डीजे वाजवण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या, आम्ही सांगू. चांगलं असं सॉन्ग प्ले करतायत भावेश, डीजे भावेश. यावेळी मात्र मोठा फटका. स्वीकारला आमंत्रण देत असताना हे मात्र वाईट चेंडूचं आमंत्रण स्वीकारणे. ते मात्र आमंत्रण स्वीकारलेलं नाही निकेश मोरेचं. आणि इथे चेंडू केलेला आहे यष्टीरक्षक अजयच्या हातामध्ये. धाव येणार आहे अवांतर स्वरूपाने. धावसंख्येमध्ये 1 वर वाईड. 15 धावा. तदनंतर मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, बराच वेळ. आणि इथे मात्र विकेट. थँक्यू डीजे. आणि इथे पाहतोय आपण 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 नंतर 15 धावा मांडल्यात. म्हणजे स्वीकारला ज्या कामगिरीसाठी पाठवलं होतं ती कामगिरी मात्र स्वीकारने ते स्वीकार केले आणि तशी बजावत असताना धावा मात्र चांगल्या रचल्यात. 3 चेंडूंचा सामना करत असताना तब्बल 4 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि धावा बनवलेल्या आहेत त्या 11. पहिल्या षटकाचे अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी व्यूहरचना. फक्त 2च खेळाडू आपण इनर रिंगच्या बाहेर लावू शकतो नियमांनुसार. आणि आता एक डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. हा एक यॉर्क चेंडू, परंतु हा गॅप मध्ये तटवून काढलेला आहे. आणि हा एक चौकार. खरंच सुंदर फलंदाजी. एक यॉर्क लेन चेंडू होता, परंतु एक ऑन ड्राईव्ह केलेली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि पॉवर प्लेचा फायदा घेऊन हा आणखीन एक चौकार. एक चांगली सुरुवात
धावसंख्येला चांगला आकार. 19 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. चौकार आलेला आहे. 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा राकेश. अगदी हा चेंडू आपण पाहिला ना तर कुणाल पोलीस 30 सर्कलच्या आतमध्ये होते मिड विकेट रिजन मधून. तिथून मात्र चेंडू निसटता गेलाय. यावेळी स्टंपच्या मागे होऊन चेंडू होणार आहे सीमा पार. षटकार. धावा संख्या झालेली आहे ती 25. एकच षटक समाप्त झालंय. 18 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. समीकरण पहा, बॉल टू रन असं मात्र समीकरण पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये आलेल्या या 25 धावा रामचंद्र स्मृती या संघाला एक वेगळीच उभारणी देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण की विकी सर्वप्रथम आले, त्यांनी सुद्धा एक षटकार एक चौकार खेचला. तदनंतर राकेश सुद्धा आले, त्याने सुद्धा एक चौकार आणि षटकार खेचला. आणि ही जी लाईनअप आहे ती आधीच्या सामन्यामध्ये अशी लाईनअप पाठवली नव्हती रामचंद्र स्मृती या संघाने. तिथे काहीसा बिघाड झाला लाईनअपमध्ये आणि तो सामना मात्र त्याने गमावला होता. यावेळी पुन्हा एकदा प्रॉपर फलंदाजी लाईनअप करत असताना 25 धावा बनलेल्या आहेत मित्रांनो. 18 चेंडूत 17 धावांची आवश्यकता आहे. तरी पण मला वाटतं रामचंद्र स्मृती लवकरात लवकर हा सामना संपवायचा प्रयत्न करतील आणि ज्यामुळे त्यांच्या नेट रन रेट मध्ये चांगली सुधारणा होईल. पुढील सामना असणार आहे दिव्यांग सुपरस्टार्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजाभाई टायगर्स. दोन्ही संघाचे प्लेयर्स मात्र इथे आपल्या तंबूकडे येत असताना दिसत आहेत. रोहित पाटील, आपण सुद्धा डॉक्टरांचं मार्गदर्शन ऐकलं असाल, आपण सुद्धा सनस्क्रीन वापरत जावा. आलाय का सपोर्टर? पुन्हा एकदा पुढील सामन्यासाठी आपल्याला दिसणार आहेत बिपिन दिसेल, मिथुन दिसेल, पंकज दिसेल, पब्या दिसेल, रोहित दिसेल, असे फलंदाजी करताना दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला 2 सनी दिसणार आहेत. यावेळी चांगला चेंडू होता, अतिउत्तम चेंडू. अजयकडे खूप प्रॅक्टिस कमी असते कारण की पनवेल येथे स्थित आहेत, तिथे कार्यरत असल्या कारणानं सुट्ट्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा गावाकडे दौरा कमी असतो. परंतु जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा तेव्हा ते येतात, प्रॅक्टिस करतात आणि तरीसुद्धा कमी प्रॅक्टिसमध्ये सुद्धा चांगली अशी फलंदाजी करून दाखवतात. कालच्या दिवसामध्ये त्यांनी गोलंदाजी केली नव्हती, आज मात्र गोलंदाजीसाठी स्वतः उतरलेत, चांगली गोलंदाजी करतात. यावेळी शॉर्टम पुल करत असणारा चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र चेंडू कोणी घेतलंय हातामध्ये, हा पहा, सुभाष यांनी सुंदर झेल टिपलेला आहे. सुभाष, जर तुम्ही पिटकिरी संघासाठी देखील असे झेल टिपले असते तर आज पिटकिरी संघाने थोडी बक्षीस जास्त जिंकली असती. ठीक आहे, सुधारणा आहे तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये. खरंच सुंदर झेल. नितू बाद होऊन तंबूत परतलेला आहे, फलंदाजीच जात आहे हर्षल. खरंच एक ट्रम्प कार्ड म्हणून साबित झालेले आहेत सुभाष हे शिवनेरी स्पार्टन या संघासाठी. कारण की फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपली चांगली कामगिरी बजावतात, योगदान देतात, 100% देतात. आतापर्यंत मी सुभाषला पाहिले, जेव्हा जेव्हा सुभाष बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून प्रत्येक सामन्यासाठी एकतरी षटकार आलेलाच आहे. असा मात्र सुभाष नक्कीच पाहिलंय. खरंच एक उत्कृष्ट खेळाडू आहे तो आणि गोलंदाजही तितकाच चांगला आहे. तुम्ही फलंदाजी म्हटलीत, क्षेत्ररक्षण म्हटलं, गोलंदाजही चांगला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की पिटकिरी ते जेव्हा सामने झाले होते पंचायतचे तेव्हा एका षटकात 6 धावांची आवश्यकता होती कोरडूस संघाला आणि तो सामना खेचून आणला होता सुभाष यांनी त्यांच्या गोलंदाजीवरती.
सर्व यॉर्कलेन चेंडू ठेवले होते त्यांनी, पेस यॉर्कर्स, आणि त्यामुळे बिटकील संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकला होता. तर असे आपले सुभाष. आता सुद्धा तशीच कामगिरी करत असताना सुभाष दिसतात. मात्र पहिला षटक जे महागडं ठरलं 25 धावांचं, त्याच्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. पुनरागमन करावे लागणार अजय, त्या कारणाने स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय. यावेळी सरळ बॅटने खेळून काढलेला फटका चेंडू खाली, क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन रिजन मधून कव्हर करेल. तोपर्यंत इथे 2 धावे सुद्धा वाढत असताना दिसणार आहेत आपल्याला. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 27 या आकड्यांपर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ जरूर बाकी आहे. रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवनेरी स्पार्टन असे 2 संघांमधला हा सामना दिसतोय आपल्याला. हर्षल आहेत. आता हर्षलकडे गुणवत्ता आहे आणि त्यांनी ती वेळोवेळी दाखवून दिले. यावेळी पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलाय. शॉर्ट ऑन पूल अगेन, काऊ कॉर्नर रिजन मध्ये स्लोअर वन केला होता हा चेंडू. आपण पाहिलं की थोडासा स्ट्रेच करावं लागलं हर्षलला चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि अशाच रीतीने शॉर्ट ऑन पूल करत असताना काऊ कॉर्नर रिजन मधून 1 धाव सुद्धा मिळाले. आणि नेहमी म्हटलं जातं की तो काऊ कॉर्नर रिजन का म्हणतात. थोडंसं मी पण वाचन केलं तेव्हा तिथं काही भेटलं की असा एरिया असतो मैदानामध्ये की जो सर्वात लांबचा असतो आणि त्या रिजनमध्ये फटके मारणे थोडं कठीण जातं, दूरवर जातो किंवा चेंडू त्या रिजनमध्ये जास्त जात नाहीत. मग तिथे असं म्हटलं जातं की ते रिजन गायी चरण्यासाठी ठेवलेलं आहे. परंतु आता ही माहिती तुमच्यासमोर आल्यानंतर त्या रिजनमध्ये एखादा क्षेत्ररक्षक तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना दिसला तर तो गायी चरण्यासाठी गेला असं त्याला म्हणू नका म्हणजे झालं. पुढचा आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. अठ्ठावीस धावा बनलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 25 होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहा धावा फक्त दिलेल्या आहेत त्या 3च. आणि शेवटचा चेंडू आहे हा अडवला तर या धावा जाणार आहेत. 1 गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. राकेश बाद होणार का? नाही. 2 धावा जरूर आलेल्या आहेत शेवटच्या चेंडूवर. आता मात्र आपण पाहतोय अजयने अप्रतिम षटक हाताळलंय. आधी सुद्धा अजयने गोलंदाजी करणे गरजेचे होते. आता मात्र अजय चांगली अशी गोलंदाजी करतोय आणि फक्त धावा दिलेल्या आहेत त्या 5. पहिल्या षटकामध्ये प्रति धावा आल्या त्या 25, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5. म्हणजे असं आपण म्हणत होतो की रामचंद्र स्मृती हा संघ एक हाती सामना विजयी करेल, परंतु तसं काही चित्र आपल्याला दिसत नाहीये. 25-30 धावा झाल्यात 15-15च्या सरासरीने. 30 धावा बनलेल्या आहेत 2 षटकांमध्ये आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. पण इथे वॉटरमॅनची जबाबदारी पार पाडत असताना कातलपाडा गावचे आमचे रोहन भगत अर्थातच बंटी भगत, बंटी म्हणून त्यांना आपण ओळखतो, असे मात्र खेळत आहे शुभम स्मृती संघाकडून. आणि त्या संघाचे कर्णधार आहेत ते चेतन वावेकर. आणि बंटी भगत सुद्धा अपेक्षा ठेवत असतील की चेतन आपल्याला बॅटिंगसाठी उतरवणार, एकतरी गोलंदाजी देणार, असे काही अपेक्षा असेल. नाही दिलं तर नक्कीच मग त्यांचा गेमच आहे संध्याकाळी. बारा चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. सोपा आव्हान रामचंद्र स्मृती संघासाठी. इथे पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसणार आहे. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. इथे मधुबाग एंडच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहेत कुणाल आणि व्यासपीठाच्या एंडकडे क्षेत्ररक्षण करतोय. इथे आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग दिशेकडे तुका 05 नंबर जर्सीमध्ये. नानू पण त्यांचं नाव आहे, तुका पण नाव आहे आणि सुशांत पण मला तर वाटतं नाव आहे. म्हणजे जगातली सगळी नावं ते एकट्यानेच घेणार, मग बाकीच्यांना काय राहणार रे. 3 नावं तर सध्या घेतलीत.
पहिला चेंडू आहे. दुपारचं सत्र आहे त्याच्यामुळे उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात, हवेची झुळूक सुद्धा मोठ्या प्रमाणात येते मैदानावरून. यावेळी मोठा फटका हर्षलच्या बॅटमधून, तुका. आणि मला कमी समजू नका. बघितलं क्षेत्ररक्षण, कसला चेंडू अडवलाय. इथे पाहिलं जातोय पहिल्या चेंडूवर 2 धावा. कुणाल पोलीस. पहा कमबॅक कसं करावं तर कुणाल याने दाखवले. आणि 2 मोठे खेळाडू आहेत प्रतीक. एका बाजूला पाहिले तर हर्षल जो की चिखली संघामधून खेळतो आणि चांगली कामगिरी करतो, आणि दुसऱ्या बाजूला कुणाल सांबरी संघाकडून खेळतो आणि तो सुद्धा चांगली कामगिरी करतो. असे दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट, लोहा लोहे को काटताय म्हणतात ना, तशी काही लढाई आता आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार. इथे सुद्धा एक डाव तुझा तर एक डाव माझा. एक मोठा फटका जरूर आला, 2 धावा देऊन गेला, परंतु दुसऱ्या क्षणी कमबॅक करत असताना कुणाल पोलीस चांगली गोलंदाजी चालू आहे. असं वाटत होतं की सामना हा एक हाती जिंकला जाईल, परंतु कुठलाही सामना एक हाती जिंकला जात नाही. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. हो, सूर्यकुमार स्टाईल स्कूप खेळायचा होता. दिल स्कूप, कुठला स्कूप म्हणता येईल प्रतिका? दिल स्कूप नाही, आजकाल भरपूर जण स्कूप खेळतात, त्याच्यामुळे दिलशानने खेळलेला दिल स्कूप म्हणतात. सूर्याने खेळलेला सुपला शॉट म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आता बाकी एबी डिविलियर्स पण खेळतो आणि अजूनही खेळतात. नक्कीच हा बघून मला दिलस्कूपच वाटला. तिलकरत्ने दिलशान खेळायचा अशा प्रकारे. तिलकरत्ने दिलशानच्या अगोदर मला वाटतं झिम्बाब्वेचा डॉग्लस मलेरियल असं काहीतरी त्याचं नाव होतं. तो खूप असं फटके खेळायचा. त्याने एकदा इंडियासोबत एक मॅच देखील काढली होती असे फटके खेळून. आणि आता मात्र एक नॉर्मल क्रिकेटिंग शॉट डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार. आता मात्र हा सामना एक औपचारिकता राहिलेला आहे. मला वाटतं फक्त 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रामचंद्र स्मृती संघाला. दोन धावांची गरज आहे 7 चेंडूमध्ये. आता मात्र 1 धावेची गरज. 7 चेंडूंमध्ये 1 धावाची गरज असणार आहे. प्रतीक इथे औपचारिकतेकडे झुकलेला सामना आहे. राकेश मोठा फटका आल्यानंतर इथे एक वाईड आलाय. 1 ओव्हर राखून सामना विजय करण्याच्या नादात, आणि तो नाद मात्र पूर्ण केलाय. 1 धाव आलाय. अशा पद्धतीने रामचंद्र स्मृती हा सामना विजयी करतोय. विजय संघाचे अभिनंदन. आणि